नमस्कार. मी नमस्कार. नित्यानंद मिश्रे. हिंदुस्थान पोस्ट मध्ये आपलं स्वागत आहे. कल्याण डोंबिवलीतील 65 इमारतीतील रहिवाशांचा मुद्दा अनेक दिवस चर्चेत आहे. उद्यापासून सुरू होणाऱ्या विधिमंडळ अधिवेशनात आपल्याबाबत काहीतरी निर्णय होतो का, याकडे ह्या रहिवाशांचं लक्ष लागलं आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर या निकालाचा सन्मान राखून फसवणूक झालेल्या लोकांना दिलासा कसा द्यायचा, हा मुख्य प्रश्न आहे. माध्यमांमधून सगळेच राजकारणी रहिवाशांना बेघर होऊ देणार नाही असं सांगत आहे. मात्र प्रत्यक्ष कृतीच्या स्तरावरती हे प्रकरण आहे कुठे? या लोकांना कसा दिलासा मिळेल, याविषयी चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत शिवसेनेचे माजी नगरसेवक नितीन पाटील साहेब आणि मूळ याचिकाकर्ते संदीप पाटील. नमस्कार दोघांचे हिंदुस्थान पोस्ट मध्ये स्वागत आहे. नमस्कार. सर्वप्रथम आधी नितीन पाटील सरांना फोन मी सांगतो, एक प्रश्न विचारतो. साहेब, कल्याण डोंबिवलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे या दोघांनी फसवणूक झालेल्या रहिवाशांना न्याय मिळवून देऊ अशी भूमिका घेतली. मात्र न्यायालयाच्या निर्णयाचा सन्मान राखला जावा याची काळजी घ्यायची आहे. बरोबर. अशा वेळी हे प्रकरण कशा पद्धतीने हाताळलं जाईल, काय वाटतं तुम्हाला? बघा, पहिली गोष्ट तर न्यायालयाचा सन्मान हा ठेवलाच पाहिजे. आणि ह्यात झालं असं की त्या रहिवाशांची काही चूक नाहीये. रेरा लिगल आहे, प्लॅन पास आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आता त्या खऱ्या का खोट्या त्या बिचाऱ्यांना माहित नाही. बरोबर आहे ना? आणि मग अशा परिस्थितीत त्या नागरिकांची झालेली फसवणूक, बरोबर आहे ना, आपल्या आयुष्याची जी काही जमापुंजी आहे त्याच्यात त्यांनी ते घर घेतलेलं आहे. आता जर ते घर त्यांच्या हातातनं गेलं तर ते बिचारे देशोधडीला लागतात. आणि मग अशा परिस्थितीत खासदार श्रीकांत शिंदे साहेबांनी एक भूमिका घेतलेली आहे की त्यांना सर्वतोपरी कशी मदत करता येईल, मदत करता येईल. तर त्यासाठी लागणारे वकील किंवा त्यासाठी लागणारी यंत्रणा, कारण का ह्या लोकांकडे बिचाऱ्यांकडे वकिलाची फी देण्यासाठी सुद्धाही तेवढे पैसे नाही आहेत. तर अशा वेळेला ह्या सगळ्या न्यायालयीन प्रक्रिया जी आहे तर त्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे साहेब ह्या सगळ्यांना मदत करतात. पण एकूणच ही बांधकामं नियमित करणं हे फसवणूक झालेल्या ग्राहकांच्या दृष्टीने आवश्यक आहे. त्यातून अप्रत्यक्षपणे फसवणूक केलेल्या बिल्डरचा फायदा होणार आहे. कारण उद्या परवा नियमित होतील घर, नियमित घर झाल्यानंतर बिल्डरांचा आपोआपच फायदा होईल. मग अशा वेळी लोकांना दिलासा देताना सरकारची भूमिका कशी असायला हवी? बिल्डरांना अद्दल घडायला हवी का? रहिवाशांना त्या बिल्डरांना अद्दल घडवताना रहिवाशांवर अन्याय होणार नाही का? याविषयी काय खबरदारी घ्यायला पाहिजे? नाही, माझ्या मते बघा, खासदार श्रीकांत शिंदे साहेब आहे निव्वळ रहिवाशांच्या बाजूने आहेत. पहिलं तर त्यांचं घर वाचवणं. दुसरी गोष्ट, ज्यांनी कोणी एखादं काय चुकीचं काम केलंय किंवा फ्रॉड केलेला आहे तर तो थोडी वाचणार आहे. तो तर शासनाच्या चौकटीत आलेला आहे आणि तशा प्रकारचे गुन्हे दाखल झालेले आहेत. तर मला नाही वाटत तशा प्रकारे कोणी लोक त्याच्यात वाचतील. फक्त नागरिक वाचले पाहिजे, हीच भूमिका आहे. नागरिकांचं घर वाचलं पाहिजे, ही भूमिका आहे. हो, पण आता हे जेव्हा नियमित केले जातील तेव्हा बिल्डरांना अद्दल घडवण्यासाठी त्यांच्याकडून जर दंड वसुली करण्याची वेळ आली तर रहिवाशांकडनं त्या दंडाचा भुर्दंड पडणार नाही, अशी काही तुम्ही भूमिका मांडणार आहात ना? ऑफकोर्स तसं बघा, जिथे जिथे रहिवाशांचा विषय येईल त्यांच्या फायद्यासाठी ज्या ज्या काही गोष्टी कराव्या लागतील किंवा त्यांच्या न्याय हक्कासाठी जिथे जिथे लढायला लागेल तर तिथे पक्ष म्हणून खासदार साहेब आणि सगळी आमची टीम तिथे तयारच असते. आम्ही कोणत्याही बिल्डराच्या बाजूने गेलेलोच नाही. कोणी तिथे रहिवाशांचे हाल होत आहेत म्हणून किंवा रहिवाशांची परवड होते म्हणून ही सगळी भूमिका साहेबांना घ्यावी लागली.
हम्म. संदीप पाटील साहेब तुमच्यासाठी प्रश्न आहे. नागरिकांची चूक काय त्याच्यात? बरं, संदीप पाटील साहेब एक तुम्हाला प्रश्न बोला. म्हणतो की बोला. महापालिकेने न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे कारवाई केली नाही तर अवमान याचिका दाखल करणार अशी भूमिका तुम्ही माध्यमांसमोर मांडली होती. बरोबर. आज आपण रहिवाशांना दिलासा मिळावा यासाठी स्वतंत्र याचिका दाखल करण्याचा विचार करत आहात. बघा, दोन वेगळे प्रश्न या विचारले. भूमिकेविषयी काय सांगाल? मला वाटते ही याचिका केव्हापर्यंत दाखल करणार आहात? काय म्हणतात तुम्ही? एक आधी भूमिका मांडली होती. हा, पहिली जी तुम्ही मी कंटेम्पच्या बद्दल जे बोललो त्याबद्दल बोलतो. कंटेम्पला कसं आहे माहितीये का, हा विषय फक्त इलिगल कन्स्ट्रक्शन किंवा डिमॉलिशन ऑफ बिल्डिंग्स नाहीये. ह्याच्यामध्ये 6 डायरेक्शन दिलेले आहेत. तर 6 डायरेक्शन, बाकीचे 5 डायरेक्शन एवढे महत्वाचे आहेत, ते पूर्ण महाराष्ट्रासाठी आहेत. तर त्यांची पूर्तता अजून झालेली नाही. डिमॉलिशन हा एक 6वा डायरेक्शन आहे. जसे आता बाकीच्या 5 डायरेक्शन शॉर्टकट मध्ये सांगतो मी. जेवढ्या पण आपल्या प्रत्येक लोकल बॉडीच्या वेबसाईट आहेत, त्या महारेराच्या वेबसाईटवर लिंक करायच्या, त्या अजून झालेल्या नाही. अजून काही महानगरपालिका जोपर्यंत लिंक होत नाही तोपर्यंत त्यांना 48 तासाच्या आत केलेला प्लॅन अप्रुव्हल जे काही असेल त्यांनी त्यांच्या वेबसाईटला टाकायचं, ते टाकत नाही. तर कंटेम्पसाठी फक्त ही एक कन्स्ट्रक्शन म्हणून गोष्ट नाही, पण बाकीच्या गोष्टींसाठी मे बी मला जावं लागेल की बाकीचे डायरेक्शन अजून का झालेले नाहीये. 65 लोकांसाठी मार्ग निघाला पाहिजे हे मीही त्या मताचा आहे, कारण 65 लोकांची चूक नाहीये. परंतु याचबरोबर जे बाकीचे डायरेक्शन आहे, या डायरेक्शनची जर पूर्तता नाही झाली तर मला कंटेम्प्ट पिटिशन ही दाखल करावीच लागेल. कारण मी मुळात कोर्टात यासाठी गेलेलो होतो की सर्वसामान्य लोकांची रेरा आल्यामुळे ती फसवणूक होऊ नये, म्हणजे त्याचा कुठे काय, त्यासाठी मी गेलेलो होतो. तर यासाठी मला त्यांच्यासाठीच पुन्हा जावं लागेल. या 65 नंतर इतर लोकही पुढे फसू शकतात. तर तो कंटेम्पसाठी मी कधी जाऊ शकतो? इतर गोष्टींसाठी, कन्स्ट्रक्शन म्हणून नाही, पण परंतु त्या सगळ्यांचीच पूर्तता झाली पाहिजे. राहिला दुसरा विषय, सेकंड सब्जेक्ट मला असा म्हणायचा आहे की मी मधल्या पिरियडला विचार तेच केला की ह्या लोकांची चूक काय, ह्याच्यामध्ये जबाबदार कोण आहे? पहिली महानगरपालिका, त्यांच्या ऑफिसर लोकांनी दुर्लक्षपणा केली. त्यांच्या ऑफिसर लोकांनी जर महानगरपालिकेच्या ऑफिसर लोकांनी जर नियंत्रण ठेवलं असतं तर ही बांधकामं उभी राहिली नसती. म्हणजे पहिले जबाबदार ते आहेत, तर त्यांना कुठेतरी कम्पेन्सेट केला पाहिजे, त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. सेकंड असा आहे की रेरा अथॉरिटीनी त्यावेळीच जर ते प्रॉपरली पेपर स्क्रुटिनी जर केले असते, स्क्रुटिनाइज केले असते, तर तो रेरा सर्टिफिकेट इश्यू नसतं केलं तर ही लोक फसली नसती. म्हणजे त्यांना कुठेतरी जबाबदार ठरला पाहिजे, त्यांच्याकडनं काहीतरी कम्पेन्सेशन आला पाहिजे. दुसरं, त्यांच्याकडे कायद्यामध्ये तरतूद आहे, सेक्शन 60 खाली ते लोक एखादा असं काही बोगस डॉक्युमेंट कोणी सबमिट केले, काही रेराला चुकीची माहिती दिली, तर सेक्शन 60 खाली त्यांना त्या प्रोजेक्टची कॉस्टिंग काढून 5% दंड लावावा लागतो. तो दंड अजूनपर्यंत लावलेला नाही. आज तो दंड लावलेला असता तो पैसा या लोकांना वापरता आला असता. आता तिसरा, मी पंतप्रधान आवास योजना अंतर्गत जे पैसे आले त्यांना सुद्धा जबाबदार मानतो, कारण त्यांनी काय करायला हवं होतं, त्यांचा रोल असतो की ही जी पब्लिक जे याचा बेनिफिट घेणार आहेत ती LIG MIG कॅटेगरीमध्ये बसतात का नाही बसतात हे बघणं त्यांची जबाबदारी. त्याचबरोबर ज्या बिल्डिंग मध्ये ते घर घेणार आहेत ते जे पेपर प्रॉपर आहेत का नाही, तो प्रपोजल प्रॉपर आहे का नाही ही बघण्याची जबाबदारी त्यांची होती. त्यांनी बघितले नाही, त्यांनी त्याची सबसिडी दिली म्हणून लोक फसली गेली. म्हणजे त्यांना सुद्धा कुठेतरी घेतलं पाहिजे. तसं मी राज्य शासनाला सुद्धा ह्याच्यात मानेल, कारण ह्याच्यामध्ये काय झालंय, डेव्हलपमेंट चार्जेसचा लॉस झालेला आहे. कारण महानगरपालिका लिगल कन्स्ट्रक्शन असता तर आज ते जे काही डेव्हलपमेंट चार्जेस आले असते ते महानगरपालिकेला गेले असते, त्याच्यात ते काय डेव्हलपमेंट स्टेट गव्हर्नमेंटला गेले असते. तर यांना सर्वांना ग्राह्य धरून एक नवीन याचिका, म्हणजे ही कशासाठी, या पाससाठी नाही, भविष्यात कोणीही अशा प्रकारचे कन्स्ट्रक्शन करणार तर त्याचा भूदंड, आता अजून एक व्यक्ती त्याच्यात राहिला, त्याचा भूदंड त्या बिल्डरवरती पण आला पाहिजे, महानगरपालिकेवरती आला पाहिजे, रेरावरती आला पाहिजे, सर्वांवरती भूदंड त्याचा जे काही जबाबदारी आहे ते त्याच्यावरती लागू झाले. ती प्रॉपर्टी अटॅच केली पाहिजे, त्या कॉस्टिंग काढून जो लॉस होईल त्या प्रॉपर्टीला अटॅच केला पाहिजे, आणि बिल्डरच्या इतर प्रॉपर्टीवरती पण तो अटॅचमेंट त्याची केली पाहिजे, ती वसुली तशी केली पाहिजे. त्यासाठी मी अशा काही विचारात आहे की अशी एखादी नवीन याचिका दाखल करावी जेणेकरून या लोकांना न्याय मिळू शकेल. कारण मी आता एवढंच म्हणेल की जरी राजकीय पक्ष किंवा इतर लोक म्हणत असतील की आम्ही काहीतरी जाऊन त्यांना मदत करणार, वाचवणार, ती वाचणार,
तर त्याचे चान्सेस खूप कमी आहेत. कारण एकदा हायकोर्टाच्या ऑर्डर्स असल्यानंतर याचा मान सन्मान हा सर्वांनाच राखावा लागेल, ठेवावा लागेल. अधिवेशनामध्ये मला वाटत नाही की अशा काही विषयावरती एखादा नवीन, कारण ती कायद्यामध्ये जोपर्यंत तरतूद येत नाही, तशी फेरबदल होत नाही, तोपर्यंत त्या गोष्टी होणार नाहीत. कारण या लोकांवरती संकट आता अजून जास्त वाढलेलं आहे. 25 फेब्रुवारीला जी मार्गदर्शक सूचना आलेली आहे, त्याचा इफेक्ट ह्या लोकांवरती पडणार आहे. त्याच्यामध्ये क्लिअर इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे, की अशा बिल्डिंगा तोडल्या पाहिजेत आणि प्राईम मिनिस्टर आवास योजना अंतर्गत त्या लोकांची व्यवस्था केली पाहिजे. आता अशा प्रकारचे जेव्हा मार्गदर्शक सूचना आलेल्या आहेत, तर आपण कोणत्या ह्याच्या अँगलमध्ये म्हणू शकतो, की ह्या बिल्डिंगा आता वाचू शकतील? ह्या बिल्डिंगा मला तरी असं एवढं वाटतंय, की शासन किंवा इतर सर्वांना या गोष्टी पाडायच्या त्या दृष्टिकोनातच ही मार्गदर्शक सूचना आलेली आहे. मार्गदर्शक सूचनाच्या बद्दल कदाचित आपल्याला ती कल्पनाही असेल त्या बाबतीत. नाही, आणि मार्गदर्शक सूचना आम्हाला दर्शकांना क्लिअर करून सांगा साहेब, की बरं, एक 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 काय एक झालं मिनिट, तुम्हाला दोन मुद्दे सांगा. हां. कंटेम्प्ट पिटिशन मध्ये 6 मुद्दे आहेत. त्या 6 पैकी हां. 5 मुद्दे कुठले आहेत, की ज्यावरती तुम्ही पुढची याचिका दाखल करणार आहात, ज्यावरती अजून कारवाई झालेली नाहीये? एक. आणि दुसरं हां. म्हणजे तुम्ही म्हणत आहात, की बिल्डिंग पाडाव्याच लागतील. त्याच्या मार्गदर्शक सूचना आलेल्या आहेत. त्या सूचना कुणाकडून आलेल्या आहेत आणि त्या काय आहेत? बरं. आता कंटेम्प्टच्या बाबतीत मी जे म्हणत होतो, याच्यामध्ये 5 डायरेक्शन दिलेले होते. सर्वात पहिला डायरेक्शन होता 23 फेब्रुवारी 2023 ची जी एक नोटिफिकेशन आलेली होती. त्याच्या अनुसार त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. ती काय होती, की प्रत्येकाने आपापले प्लॅन्स त्या त्यांच्या वेबसाईटला लोड केले पाहिजेत, अपलोड केले पाहिजेत. 480 लोकल बॉडी महाराष्ट्रामध्ये आहेत. म्हणजे महानगरपालिका, नगर परिषद या सर्वांची टोटल संख्या जर पकडली तर महाराष्ट्रामध्ये 480 लोकल बॉडीज आहेत. यांनी हे करायचं, तशी एक नोटिफिकेशन आली. तिची पहिले अंमलबजावणीचा सर्वात पहिला तो आदेश होता, डायरेक्शन होता तो. त्याच्यानंतर सेकंड असा होता, की प्रत्येक जेवढे 480 लोकल बॉडीज आहेत त्यांची वेबसाईट महारेराच्या वेबसाईटला लिंक करायची होती. ही यांचं सेकंड डायरेक्शन होतं. तिसरा डायरेक्शन काय होतं, की जोपर्यंत ह्या लिंक होत नाही, तोपर्यंत त्या महानगरपालिकेने आपल्या वेबसाईटवरती 48 तासाच्या आत ते प्लॅन जे अप्रूव्हल होता ते अपलोड करायचे. चौथा त्याच्यामध्ये असं होतं, की आमचा एक पीपीएमएस नावाचा एक सॉफ्टवेअर चालतो. त्या सॉफ्टवेअरवरती जे आमचं प्लॅन बनले जातात, ते सुद्धा त्यांना लिंक करायचे होते. आता याच्यातला जो आपला 5वा जो त्यांनी जो डायरेक्शन दिलेला होता, तो हा इल्लीगलच्या बाबतीतला होता. की इल्लीगल कन्सेंट जे आता ते पण ते का झालं, ती महानगरपालिकेची चूक होती. माझ्या प्रेयरमध्ये कुठेच असं नव्हतं की बिल्डिंगा तुटल्या पाहिजेत. परंतु महानगरपालिकेने जेव्हा केस क्लोज करायची होती, एका डिसिजनला पोहोचायचं, त्यावेळेस महानगरपालिकेला विचारण्यात आलं की तुम्ही या 65 बिल्डिंगबद्दल काय करणार आहेत? त्याच्यावरती असं झालं, त्यांनी एक ॲफिडेव्हिट फाईल केला की या 65 बिल्डिंगा आम्ही तोडणार आहे. तर त्याचा आदेश झाला की त्या 3 महिन्याच्या आत तोडले पाहिजे. आता हे सर्व जे डायरेक्शन जे दिलेले सगळे आहेत, हे डायरेक्शनची अजून कुठेच कुठली पूर्तता झालेली नाहीये. ती जर नाही झाली तर ॲज अ पिटिशनर माझा तो हक्क बनतो, माझा अधिकार बनतो, की मला अशा वेळी त्यांच्यावर कंटेम्प्टसाठी गेलं पाहिजे. मला बिल्डिंग म्हणून नाही, परंतु बाकी गोष्टीची पूर्तता झाली नाही त्यासाठी मला जावं लागेल. राहिला दुसरा प्रश्न आपला असा होता, मी ज्या तुम्हाला सांगितलं, की मार्गदर्शक सूचनाच्या बद्दल. आता मार्गदर्शक सूचना ही शासनानेच काढलेली आहे. जेव्हा कल्याण डोंबिवलीचा विषय पूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजला गेला, तेव्हा असं झालं, की प्रत्येक जण मांग करत होता, की ही लोकांची चूक काय? लोकांना याचा भूदंड का भरावा? ह्याच्यात बिल्डरला सजा झाली पाहिजे, याला जे प्रशासकीय अधिकारी आहेत त्या लोकांना दंड झाला पाहिजे, त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे, त्यांना सस्पेंड केला पाहिजे. जेव्हा असे विषय यायला लागले, तेव्हा असं महाराष्ट्र सरकारला असं वाटलं, की हा विषय जर एका 65 साठी एवढा होतो, तर महाराष्ट्रामध्ये असे अनेक विषय पुढे उभे राहतील. म्हणून तातडीने 25 फेब्रुवारीला तो तसा मार्गदर्शक सूचना काढलेल्या आहेत. त्याच्यामध्ये 10 सूचना त्यांनी महत्त्वाच्या काढल्या. सर्वात प्रथम म्हणजे सूचनामधला पहिला पॉइंट त्यांनी घेतला नोटीस. नोटीस आता आपल्याकडे काय होतं, नोटीस पहिला पॉइंट त्यांचा आहे, की नोटीस काढल्या पाहिजे. आता नोटीस कोणाला काढायच्या ते मार्गदर्शक सूचनामध्ये दिलेली. पहिला नोटीस काढताना आपल्याकडे काय होतं, की नोटीस काढतात ते इथे महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट अंतर्गत काढतात. 260 किंवा 267(1) असे सेक्शन अंतर्गत काढण्यात येते.
परंतु त्याच्यामध्ये पहिल्या मार्गदर्शक सूचनामध्ये की MRTP ऍक्ट अंतर्गत नोटिसा काढल्या पाहिजे. नोटीस कोणाला दिल्या पाहिजे हे त्याच्यात क्लिअर केलेलं आहे. आमच्या भागात म्हणजे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये काय होते, नोटीस फक्त त्या मालकाला काढली जाते किंवा बिल्डरला काढल्या जाते. लोक राहतात त्यांना माहीतच नाही. तर याच्यामध्ये पहिल्या मार्गदर्शक सूचनामध्ये दिल्या की नोटीस ही मालकाला द्यायची, बिल्डरला द्यायची, ठेकेदारला जो कन्स्ट्रक्शन करतो त्याला सुद्धा द्यायची. चौथा, त्या बिल्डिंग मध्ये राहणाऱ्या लोकांना समजा कोणी असेल त्यांना सर्वांना नोटीस द्यायची. म्हणजे ही पहिला हा त्याच्यामध्ये त्यांनी पहिला मार्गदर्शक सूचना केलेली त्याच्यामध्ये. ही एक बरोबर आहे. मार्गदर्शक सूचनानुसार आता कारवाई होईलच. परंतु आम्हाला असं म्हणायचं आहे की तुम्ही आता न्यायालयात जाणारच आहात, तर न्यायालयात परत गेल्यानंतर ज्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या गोंधळामुळे, त्यांच्या दुर्लक्षितपणामुळे किंवा त्यांच्या भ्रष्ट वृत्तीमुळे हा जो काही प्रकार घडलेला आहे, त्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवरती जबाबदारी फिक्स व्हावी किंवा त्यांच्यावरतीही कारवाई व्हावी, यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आहात का? प्रयत्न करणार निश्चित. परंतु आता या मार्गदर्शक सूचना मला आड जाणार आहे. याच्यातल्या फक्त आता एकच सूचना बोललो मी, शॉर्टकट मध्ये 10च्या 10 पुऱ्या करतो. दुसरी ज्यांनी सूचना काढली मी शॉर्टकट मध्ये किंवा महत्वाच्याच याच्यातनं घेतो. याच्यातली महत्वाची काय की अशी लोक जी बाधित होतील, मी डायरेक्ट 5व्या नंबरची मार्गदर्शक सूचना घेतो. जी लोक बिल्डिंग तोडताना बाधित होतील त्यांचा प्राईम मिनिस्टर आवास योजना अंतर्गत त्यांना राहण्याची व्यवस्था केली पाहिजे. हा या मार्गदर्शक सूचनामधला महत्वाचा पॉईंट त्यांनी टाकलेला आहे. मग म्हणजे ह्या 65 बिल्डिंगा तोडल्यानंतर यांना प्राईम मिनिस्टर आवास योजनेअंतर्गत घरं देणे एवढी आपल्या महानगरपालिकेमध्ये तेवढे प्रपोजल आहेत का? दुसरी गोष्ट, ज्यांचे करंट लोन जे चालू आहेत ते लोन कोण रिपे करणार? प्लस ते लोक तिथे घर घेणार, त्यांची नवीन लोनला पैसे कोण भरणार? म्हणजे अनेक प्रश्न या मार्गदर्शक सूचनामुळेच राहिले. त्यामध्ये 10 महत्वाच्या सूचना दिलेल्या आहेत. त्या बाकीच्या येणाऱ्या नवीन कामाला आपण आला घालू शकतो, परंतु या 65 कामांना हे अडथळा निर्माण करतो. याचाच अर्थ असा होतो की या बिल्डिंग पाडण्याच्या दृष्टिकोनातच या मार्गदर्शक सूचना काढलेल्या आहेत, हे क्लिअर इंडिकेट होतो. आणि मी जरी आता नवीन काही टाकायला गेलो, मी नवीन याचिका करायला गेलो तरी ही त्याला मला आड येणार आहे. कारण ह्याच्यामध्ये सूचनामध्ये असं कुठेच म्हटलेलं नाहीये की ज्या बाकी संबंधित लोकांना सुद्धा जबाबदार ठरवावं, हे पॉइंटच नाही घेतलेलं त्याच्यामध्ये महानगरपालिकेचे लोक सस्पेंड झाले पाहिजे, इतर सर्व जे इन्व्हॉल्व आहे सगळे सस्पेंड झाले. याच्यात काय उल्लेख नाही किंवा त्याचा बुटंड त्यांच्यावरती टाकला पाहिजे, हे याच्यात कुठेच उल्लेख नाही. तुम्ही दोघांनी हिंदुस्थान पोस्टला वेळ दिला, यावरती खरोच महत्वाच्या विषयावरती उद्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर चर्चा केली, त्याबद्दल आम्ही आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद.